9th मॅथमॅटिक्समध्ये पार्ट 2 चा दुसरा चॅप्टर आपण स्टार्ट करतो, ज्या चॅप्टरचं नाव आहे पॅरलल लाईन्स. बघा, the lines which are coplanar एकाच प्रतलात आहेत. the lines which are coplanar and do not intersect with each other आणि ते एकमेकाला इंटरसेक्ट करत नाहीत, त्याला म्हणायचं पॅरलल लाईन्स. कुणाला म्हणायचं पॅरलल लाईन्स? द लाईन्स विच आर कोप्लेनार, म्हणजे एकाच प्रतलात आहेत. and do not intersect with each other, ते एकमेकांना छेदत नाहीत, त्यांना म्हणायचं पॅरलल लाईन्स. आणि त्याला लिहिलं कसं जातंय माहित आहे का? लाईन यल पॅरलल लाईन यम, लाईन यल पॅरलल लाईन यम. बरोबर? काय म्हणणार सांगा? द लाईन्स विच आर कोप्लेनार and do not intersect with each other are called parallel line. डायग्राम आणि खाल्लं लिहून घ्या, मग पुढला भाग शिकवतो. लिहा लिहा, हेडिंग टाकू. नाही, डायग्राम काढू करताच डेफिनेशन लिहा अगोदर. लिहा डेफिनेशन. The lines which are coplanar the lines which are coplanar and do not intersect with each other and do not intersect with each other are called parallel lines. बोर्डावरली डायग्राम काढा. झालं?
प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरलल लाईन हेडिंग टाका. प्रॉपर्टीज ऑफ अ पॅरलल लाईन. बघा इकडं टोटल 5 प्रॉपर्टीज आहेत. बघा इकडं अगोदर पहिली प्रॉपर्टी आहे अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. काय? अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. म्हणजे जे अँगल लिनियर पेयर मध्ये असतात ते सप्लिमेंटरी आहेत, म्हणजे त्यांची ॲडिशन 180 डिग्री असते. बरोबर. अँगल्स इन अ लिनियर पेयर आर सप्लिमेंटरी. कळतंय? दुसरा opposite angles are congruent. Opposite angles are congruent. Corresponding angles are congruent. Alternate angles are congruent आणि इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. 3 प्रकारचे अँगल आहेत. कोणते कोणते? करस्पॉन्डिंग, अल्टरनेट आणि इंटेरियर. करस्पॉन्डिंग अँगल कसले राहतात? कॉन्ग्रुएंट. अल्टरनेट अँगल सुद्धा कसे राहतात? कॉन्ग्रुएंट. आणि इंटेरियर अँगल हे लिनियर पेयर सारखं सप्लिमेंटरी राहतात. म्हणजे कोण कॉन्ग्रुएंट आणि कोण सप्लिमेंटरी हे डोक्यात फिक्स ठेवावं लागेल आपल्याला. सप्लिमेंटरी कोण? लिनियर पेयर, इंटेरियर. बाकीचे अपोजिट असतील, करस्पॉन्डिंग असतील किंवा अल्टरनेट असतील, हे सगळे कसे असतात? कॉन्ग्रुएंट. मग आता मी का लिहू तिसरा? करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्या पुढे अल्टरनेट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याच्या पुढे इंटेरियर अँगल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी म्हणजे त्यांची बेरीज 180 अंश, त्यांची ॲडिशन 180 डिग्री. सांगा मग काय? करस्पॉन्डिंग अँगल्स आर त्याच्यानंतर अल्टरनेट अँगल्स आर त्याच्यानंतर इंटेरियर अँगल्स आर
आता मी जे काही प्रॅक्टिस घेणार आहे याच्यानंतर ते खूप महत्त्वाचं आहे तुम्हाला, 9वीसाठीच नाही 9वी-10वीसाठी आहे. हे 5 प्रॉपर्टीज तुम्हाला डायग्रामवरून लिहिता आल्या पाहिजे. कशावरून? डायग्रामवरून. बरोबर. कोणते आहेत या 5 प्रॉपर्टीज? Angles in a linear pair are opposite angles are corresponding angles are congruent. Alternate angles are congruent. Interior angles are supplementary. आता हे झाले प्रॉपर्टीज. हे ॲक्च्युअली लिहायचं कसं असतंय हे तुम्हाला मी शिकवणार आहे. आधी हे 5 प्रॉपर्टीज लिहून घ्या, मग पुढचं शिकवतो. झालं बघा. आज जी प्रॅक्टिस करलेला ती प्रॅक्टिस जर कळाली तर तुम्हाला हा धडा एकदम सोपा जातो. ती कशी प्रॅक्टिस आहे जरा नीट लक्ष द्या.
पहिला पॉइंट, angles in a linear pair are supplementary. हा, सप्लिमेंटरी अँगल कुणाला म्हणायचं बघा, एका जवळ एक चिटकून असलेले अँगल. सगळ्यात सोपी आयडिया म्हणजे कोणते? ए बी, पुन्हा बी सी, पुन्हा सी डी आणि ए डी. एका ठिकाणी 4 जोड्या तयार होतात. किती जोड्या? 4. सांगा बरं. अँगल ए प्लस अँगल बी इज इक्वल टू 180. त्याच्या पुढचं सांगा. अँगल बी प्लस अँगल सी इज इक्वल टू 180. अँगल सी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180. आता असंच आता खाली 4 जोड्या तयार करा. अजून सांगा. अँगल ई प्लस अँगल एफ इज इक्वल टू 180. अँगल एफ इज इक्वल टू 180. अँगल जी कळालं. अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणजे मी साध्या भाषेत आपल्या मराठीत लक्षात ठेवायचं म्हणजे एकाला एक चिटकून असलेले अँगल म्हणजे कोणते? ए बी, बी सी, सी डी, ए डी. आणि त्या अँगलवर एक लाईन तयार व्हावं. रेषा कुठली? अशी स्ट्रेट लाईन. म्हणजे कसं बघा, एका लाईनवर आहेत काही वरले, एका लाईनवर आहेत काही, एका लाईनवर आहेत, इकडे एका लाईनवर आहेत. म्हणून त्याला का म्हणलंय? अँगल्स इन अ लिनियर, एका रेषेत असलेले अँगल. कसले अँगल? लिनियर म्हणजे एका रेषेत असलेले अँगल. ही पहिली प्रॉपर्टी कळाली का सगळ्याला? कळाली. आता बघा, दुसरी प्रॉपर्टी, अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. गुणाकाराचं चिन्ह तयार करायचं. अपोजिट अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. गुणाकाराचं चिन्ह तयार करायचं. ए सी बी डी. सांगा मग काय? अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी, अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी. खाली करा गुणाकाराचं चिन्ह. ए कॉन्ग्रुएंट अँगल एफ कॉन्ग्रुएंट. कळाले का अपोजिट अँगल्स? कळाले. आता तिसरी प्रॉपर्टी आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. आता करस्पॉन्डिंग अँगल लक्षात ठेवायची एक आयडिया सांगला नीट आहे का? रेषेच्या वर राहावं आणि डावीकडे असावं. कोणतेच सांगा बरं. रेषेच्या वर आणि डावीकडले पहिली जोडी. आता उजवीकडले बे. आता रेषेच्या खालचे घ्या दोन्ही बी, डावीकडले डी एच. कळालं का करस्पॉन्डिंग अँगलची आयडिया? सांगा बरं मला. पहिली जोडी रेषेच्या वर आणि डावीकडे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल ई. उजवीकडला आता
खालचे शिंदे तुम्ही बोलायचं बंद करा, नाही तर मी पाठवतो बघा घरला. अल्टरनेट अँगल्स, बरोबर. अल्टरनेट अँगल्स कोणते असतात माहिती आहे का नाही? दोन लाईनच्या मध्ये, कुठं गुणाकाराचं चिन्ह करा तिथं सुद्धा, दोन लाईनच्या मध्ये डी एफ राहिली का आयडिया लक्षात? आणि दोन रेषेच्या मध्येच राहतात, वर बी राहत नाहीत आणि खाली बी राहत नाहीत. दोन रेषेच्या मध्ये गुणाकाराचं चिन्ह तयार करा, डी एफ सी ए. आणि हे कसे असतात? कॉन्ग्रुएंट. म्हणजे सांगा मला, अँगल डी कॉन्ग्रुएंट अँगल एफ आणि अँगल सी ग्रुएंट अँगल ई. Interior angles are supplementary. सप्लिमेंटरी म्हणजे पुन्हा दोघाची ॲडिशन 180, पुन्हा दोघाची बेरीज 180 अंश. मग आता इंटेरियर अँगल्स कोणते माहिती आहे का? परत दोन लाईनच्या मधले एकाच साईडचे, दोन लाईनच्या मध्ये आणि एकाच साईडला कोणते सांगा बरं? डी आणि ए. दुसरी जोडी तिकडले, हे कॉन्ग्रुएंट असतात का सप्लिमेंटरी असतात? सप्लिमेंटरी म्हणजे काय? त्यांच्या अँगलची ॲडिशन 180 डिग्री. तर मी ह्याला का लिहू सांगा बरं? अँगल डी प्लस अँगल ई इज इक्वल टू 180. इकडले अँगल सी प्लस एवढं ज्याला कळालं त्याला हा चॅप्टर काहीच अवघड जात नाही. टोटल आलं का? आता मी नावं बदलून देतो, आधी हे लिहून काढा सगळं, आणि नाव बदलून दिल्यावर तुम्हाला एक लिहिता आलं पाहिजे.
झालं का हो? तुम्हाला एक देव करायला तुम्ही असं खाडाखोड करू नका. नवीन आकृती काढा. काही भरोसा नाही तुमचा.
दानुरे,